झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर। एकूण 74 पैकी 37 जागा महिलांसाठी राखीव। आरक्षणामुळे काहींचे गणित बिघडले। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज 11 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले। महापालिकेसाठी एकूण 19 प्रभागातून 74 सदस्य निवडून जाणार आहेत। 19 पैकी 17 प्रभागात प्रत्येकी 4 सदस्य असून उर्वरित 2 प्रभागात 3 सदस्य असणार आहेत। यात महिलांसाठी 50% म्हणजेच 37 जागा आरक्षित असून अनुसूचित जातींकरता एकूण 6 जागा आहेत। यातील 3 जागांसाठी महिलांचे आरक्षण काढण्यात आले। अनुसूचित जमातींसाठी 5 जागांपैकी 3 जागा आरक्षित करण्यात आल्या, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 10 जागांचे आरक्षण काढण्यात आले। निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सर्वसाधारण जागांपैकी 21 जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या। या आरक्षणासंदर्भात माहिती देताना मनपा आयुक्त तथा प्रशासक नितीन कापडणीस म्हणाले, धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज आरक्षण निश्चिती आणि सोडत काढण्यात आली। धुळे महानगरपालिकेचे एकूण 19 प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या 74 आहे। 19 पैकी 17 प्रभाग हे 4 सदस्य आहेत, तर 2 प्रभाग हे 3 सदस्य आहेत। महिलांसाठी आरक्षित जागा एकूण 37 होत्या। 37 पैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आज आरक्षण निश्चित करायचं होतं। या आरक्षण प्रक्रियेतून नागरिकांच्या महिलांसाठी ज्या जागा राखीव होत्या त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 3 जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं, अनुसूचित जमातीच्या 3 जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 10 जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं। आणि आयोगाच्या सूचनांप्रमाणे सर्वसाधारण जागांपैकी एकूण 21 जागा या महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या। एकंदरीतच पूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे। सूचना हरकती या प्रक्रियेवर मागवण्यात येतील आणि सूचना हरकती नंतर या सूचना हरकती अंतिम करून अंतिम आराखडा हा माननीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येईल। हरकतीची तारीख काय दिली? 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर ही हरकतींची तारीख राहील। त्यासाठी सविस्तर प्रसिद्धीकरण हे महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल। महापालिका निवडणुकीसाठी आधीपासून तयारीला लागलेल्या काही उमेदवारांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे हिरमोड होऊन त्यांचे निवडणुकीचे गणित चुकले, तर काहींचे मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे आरक्षित झाल्याने त्यांच्यात निवडणुकीचा आणखीनच उत्साह संचारल्याचं दिसून आलं। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।